विश्रांती घेऊन आलो. हे गप्पोर काय? अरे त्या नरूची बायको येडी झाली रे. सांगतो काय काय तुला काय माहिती आहे काय? ना कशाला येडी झाली? तू म्हणतात लय हुशार आहे. काय हुशार? हा मला बहिराज म्हणतो हुशार. आणू बाबा त्यांचा भूत उतरवायचा आहे. भूतांचा मोठा नाही असं सांग ना. घेऊन ये. अरे बरेच दिवस केसला भेटले. जा 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 तेवढा ते भूत पोटा पाण्यात पैसा बरेच दिवस नाही कुठली केस आली आहे. बघतो घेऊन जा. माझा माहितीये मला तू 4 दिवस झाले बाई अशीच वाटते. काय आला थोडा लावतो नाही हात धरून बघतो काय ते. तू आपलं जा सगळं सामान घेऊन जातात. होईल का बरोबर? हो करतो मी बरोबर. जा यात आपण नाचतोय मध्ये मध्ये. नाही नाही त्याची बायको काळजी लागली काय काय बाबा. हा घालो काय म्हणे आणलाय आणि हे बघा ह्या बाईवरती आता भूत उतरवतो मी. तर कुणी बोलायचं नाही आणि बाई माणसांना तर अजिबात बांगड्या वाजवायच्या ना. एवढं लक्षात ठेवायचं. हा नाही तर भूत तिथं बरी होईल ना. हो ना मुस्कानात सांभाळ जरा सांभाळ त्याला. हे बघ मी आता हे करतो काय बाबा माणसांवर जाईल रे बाबा. तिच्यावरचा कोण आहे तू? तू गप नाही मुस्कानात दे ना तुझ्या. हुय्या हुय्या खरोखर बघत आहे रा. हे काय आहे? आणि बघ मी मध्ये मध्ये बोलत असताना बोलायचं नाही मध्ये नाही तर तंगणी मोडण्याची इच्छा याची ना. हा त्याची पण बोलायचं नाही मध्ये. सांगून देतोय हे वा बांधव आहे. हे काय आहे? हे काय आहे? लिंबू. बोलतोय हा तुला विचारलं नव्हतं मी. आता पुन्हा बोललास ना तर बघ. पण गप्पूर आता भूत याच्यावर गेला काय? तू मध्ये मध्ये बोलून बोल. त्या लिंबाला टाचण्यात होत अजून. हुब्बा हुय्या हुब्बा हे काय आहे? हे काय आहे? चाचणी आहे. तुला सांगितलं ना मध्ये मध्ये बोलू नकोस. हा भूताचा अपमान होतोय. याचा भरपूर रक्त येईल. हा आता बोलू का नाही तुला तापणी टोचून टाकील. शकतो परत शकू करते बसाडा. आता हे बघ मी काय करतो तिथं तू बोलायचं नाही अजिबात. तोंडावर बोट ठेवायचं कळलं. हे काय आहे? ही बावळी काय करते? नाचते. सांगतोय बोलू नको म्हणून तू विचारतो कशाला. मी करतोय. तोंडावर बोट घे. हो चकूवाल्या जरा धीर धर. धीर धर जरा. बरी वाहणार मला काळजी लागली हो. नाही वाहणार काय जीवा. माझा मोबाईल बंद करून जमावला सतत बंद गाणी 27. थुकतो कशाला. आता हे बघ हे मी नारळ देतोय.
अजिबात बोलायचं नाही काही कळलं हा नाही तर टकल्यात फोडीन तुझ्या त्या नारळाला काय आहे त्या नारळाला काय आहे शेंडी आहे शेंडी आहे ते मला माहिती आहे किती मध्ये मध्ये बोलतो त्या भूताला विलंब होतो तो तुला पोचलं पाहिजे सगळं ते आता बोलू बस हा चला मध्ये मध्ये हे बघ मी आता उपाय करणार आहे तू अजिबात बोलायचं नाही मध्ये तोंडावर बोट घे हाताची घडी घाल हा झालंय सगळं काढून अंगावर ना हे बघ ओवाल 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 मला ओवाल मला अरे आता तुझे काय वाचनाय गेले तुला ओवाल आता तू हो मी सगळं मुद्दा बोलतोय आपण वस्ताडा हे घे ओवाल दिला आणि आधी ओवाल आणि काय करू आणि हे बघ हे घेऊन जायचं आधी ओवाल दिला कुठल्या दिशेचा आणि त्या मसनाच्या बाजूला लोक नसणारच मी नाही जातो दुसरा कोण घेऊन जा आले भीती वाटते नाही काय नाही वाईट काय देवात आहे तो घेऊन जाता आणि नदीच्या पलीकडे आणि ओवाल दिला उचल चिरी लावू का हा काय चिरा लाव चिरी लाव आणि हे बघ हा हे घेऊन जाताना कोणाशी बोलायचं नाही गपचीप आणि नाही तर मागे फिरत भूत जा पण मी काय म्हणतो हा तुझा आणि हे बघ आला परत मागे येऊन बघलो चल चल जाऊ आला परत हा बरोबर आता कमी कमी लागते एकदम नाही म्हणा आंबा तो येतोय ना येतोय अजून पडाय गेला तो काय रे बघ किती दक्षिणा तुझे या मेलन होतो दोघांनी घ्यायचं मग तुम्ही किती मजूर आहे मला काय माहिती घ्यायला माहिती दोघात घ्यायला लागेल ना संध्याकाळ कुठं भेटलं झालं 20 रुपये तुझा 20 रुपये काढू का 20 रुपये हा एवढा मोठा भूत 20 रुपये अरे त्याच्या सामानाला 20 रुपये पुरतात काय अरे गाडीच्या 20 रुपये मग 20 रुपये गाडीच्या म्हणतो अरे भगत आहे तू साडी आणि बघ आता तुझी बायको बरी होईल आणि काय केसेस असतील त्या मुलात घेऊन ये काही हा आणि काय केव्हा बंद होईल चला उठा त्याचं दात पण काही आणि हा बायका काय जमणार हो बोलला त्या बरोबर जा तुला लय लय हुशार आहे लय हुशार आहे बघ लय माझा तुला ऐका येतं जरा भता बिता उतरतो वाजलं किती रे भाजलं बघा कोण भाजले आता बंद करा खुशी गडबड महाराज उद्या शिकारीला निघणार आहेत त्यांची शिकारची सर्व तयारी झाली ना हो घोडे बिडे सगळे तयार दिले तलवारी बांधून तयार आहे आले की टोकदार गेले पिंजऱ्याचा 2 हरणा बांधून घेतले आणि कशाला हो सेनापती महाराजांना शिकार मिळाली नाही तर त्या हरणाने मारून घेऊन येऊ काय केलं सेनापती डोकं जास्त डोकं चालू नका आम्ही सांगतो तेवढाच करा सेनापती शिकार जायचं माहिती आहे ना हो तेव्हा त्याचा विचार करत होतो पण आपल्याला त्यांची काळजी तुम्ही करू नका सेवकांना आम्ही समजावू सेवक बोला सेनापती सेनापती प्रधानची शिकारीची तयारी झाली ना होय महाराज आम्ही आपलीच वाट पाहत होतो कित्येक दिवस झाले शिकार खेळलो नाही आज शिकार खेळायला मोठ्या जगात जाऊया चला चला आमच्याबरोबर चला सेनापती तुम्ही आमच्याबरोबर चला सेवक शिकार उठवायची आणि तुम्ही आम्हाला मागून गोळी घालायची काही होणार नाही नीट काळजी घ्या नाही तर आमचं काली बाहेर काढा चला शिकार उठवा चला पुढे पुढे महाराज पण आहे राजा पण काय सेनापती कित्येक जंगल फिरलो आपण पण शिकार होतातच नाही
महाराज आपण निराश होऊ नका. आज आपण शिकार केलाय करीत माघार घेणार नाही आहोत. आणि आपण आज शिकार खेळल्याशिवाय माघारी फिरायचंच नाही. आज मोठी शिकार खेळल्याशिवाय आपण घरी परतायचंच नाही, राजभरात जायचंच नाही. चला तुम्ही त्या दिशेला जा, मी या दिशेला जातो. ठीक आहे. कोण राजा मला संसार पाठवून संपत अंतर होता तुझा. आज मी तुला संसार पाठवतो. कोण? क्रूर सिंग? हा क्रूर सिंग. अरे माझ्याच राज्यात अन्न खाऊन माझ्याच वरती, अरे माझे सूर साथीदार सेनापती प्रधानजी तुझी खांडोळी करतील. अरे आज तुला माझ्यावर कोणी वाचू शकणार नाही. सेनापती प्रधानजी, बोला महाराज. हा बघा, हा क्रूर सिंग अगदी जायचा आपल्या हाती सापडलेला आहे. माझा हुकूम आहे याची खांडोळी करा. महाराज मला आपला सन्मान द्या. कधी घेतली नाव या कुठल्या नावात काय करताय महाराज? या या क्रूर सिंगला आपल्या तलवारीचं पाणी दाखवा. महाराज तलवारीचं पाणी त्याला नाही, तुला तुला दाखवा. काय करता तुम्ही? लावायची फक्त म्युझिक आहे. अरे अरे तुम्ही सुट्टीत आहात ना? आम्ही बेशिस्त कोणतंच चांगलं काम करत नाही. आज शुद्धीत राहून एक चांगलं काम करणार आहोत. कोणतं? कन्या म्युझिक. अरे पैमान माणसानो, अरे मी तुझ्या पुत्राला पाळला असता तर त्यांनी माझी साथ केली असती. अरे तुम्ही निर्दयी आहात, निर्दयी. आम्ही जे जाईल अरे मागून कोणतीच गोष्ट मिळत नाही म्हणून आम्ही ती हिसकावून घेत आहोत. काय? अरे तुझा माझकार वैरता रे देवा, तुझा माझकार वैरता रे देवा, तुझा माझकार वैरता. उत्ताचे डोंगर साखरती, उत्ताचे डोंगर साखरती, साखरती. तुझा माझकार वैरता रे देवा, तुझा माझकार वैरता. चला सेवा जास्त केल्या येत आहेत. तुम्ही महाराजांच्या वेळ गाडी मागे नको.